इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंबेडकरी अजेंडा आखत संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली आहे। अमरावतीत एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली होती। नवनीत राणा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असं खरं तर खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसवू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। आता महत्त्वाचा विषय असा आहे की आपण मागच्या वर्षी आम्ही ताकदीनं काम केलं जात चोरचं। आम्हाला माहित नव्हतं की बा असं काही घडणार म्हणून। चाललं आपण सोबत जायचं आहे, मायनॉरिटीचा आमदार आहे, मायनॉरिटीचे खासदार होणार आहे म्हणून काम केलं आणि समोर बाई निवडून आल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या पारड्यात बसली। भाजपचा विषय असा आहे की भाजपनं तुम्हाला सर्वांना माहित आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे, आपल्या विरोधात आहे। मग असं आमचे मतं घेऊन एक तर ते जात चोरी आहे आणि त्यात आमचे मतं घेऊन आमच्यासमोर गद्दारी। आता पांढरीचा विषय जर घेतला तर आम्ही त्या पांढरीच्या विषयामध्ये आम्ही कंटिन्यू मी रितेश तेलमोरे, किरण गुर्दे आम्ही 4-5 लोक म्हणजे आमची भूमिका त्या लोकांना सांभाळण्याची होती। दादा आंबेडकरी चळवळीतील नेतागण इथे बसलेले आहे। 2024 आंबेडकरी एजेंडा हा जवळपास निश्चित झालेलाच आहे, सर्वांचं एकमत झालेलंच आहे। इथे लढाई ओरिजिनल एससी आणि डुप्लिकेट एससी मध्ये आहे। आपल्याला ठरवायचं आहे आपण ओरिजिनल एससी सोबत आहे तर डुप्लिकेट एससी सोबत आहे। मी तरी ओरिजिनल एससी सोबत आहे। बाकी या जिल्ह्यातल्या सर्वांना माझं सांगणं आहे का फक्त ओरिजिनल एससी सोबत राहा इतकंच बोलायचं आहे आपल्याला, का ओरिजिनल एससी सोबत राहायचं आहे का ओरिजिनल डुप्लिकेट सोबत राहायचं आहे हेच बोलून म्हणजे पूर्णतः जाहीरनामा नाही झाला, परंतु जे जे काही संभाव्य मुद्दे आहेत ते संभाव्य मुद्दे राहुल गांधींनी त्या आपल्या प्रस्तावित जे काही प्रस्तावित राज्य जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यात घेतलेले आहेत। म्हणून आणि जे काही उरलेले आहेत ते खरोखर याच्यातला पहिला जे काही उरलेले आहे हे काही तुमच्या आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या हिताचे हे मुद्दे आहेत। आपण मुळातच देशाचा विचार करणारे आंबेडकरी समाज आहोत, त्याच्यामुळे आपला एकट्या दुसऱ्याचा विचार होणारच नाही। याच्यात हा संपूर्ण मानवजातीचा विचार होणार। म्हणून यात जे तुमचे मुद्दे आहेत ते निश्चितच देश पातळीवरचे आहेत। माझी जी राजकीय कारकीर्द आहे मी एक सामान्य कुटुंबातलाच अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस। माझे मामा देजाव अकबंदर साहेब यांच्याकडे मी फोरमच्या वतीनं अमरावतीला 2024 साठी एक आंबेडकरी अजेंडा ठरवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। 2024ची निवडणूक ही इतर निवडणुकींपेक्षा अत्यंत वेगळ्या घाटणीची आहे। संविधान वाचवायचं हे या निवडणुकीचं मुख्य ध्येय आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा जो पट आखून दिलेला होता तो नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या वतीनं होतो आहे। सार्वजनिक उपक्रम हे सरकारच्या मालकीचे जे आहेत त्याचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि देशामध्ये सर्वाधिक मोठं उद्योग घराणं कोणतं असेल तर ते सरकार आहे। अदानी अंबानीपेक्षाही मोठे उद्योग सरकारच्या मालकीचे आहे। ती राष्ट्राची संपत्ती आहे। ती राष्ट्राची संपत्तीच खाजगी कॉर्पोरेट घराण्यांना देण्याचा प्रयत्न हा होतो आहे। त्याच्यामुळे हे राष्ट्राची संपत्ती वाचली पाहिजे, कारण या ही केवळ संपत्ती नाही तर हे लाखो लोकांना रोजगार त्याच्यातून मिळते। त्याशिवाय या कंपन्यातून मिळणारा जो नफा आहे तो लोककल्याणासाठी वापरला जातो। म्हणून आमचं पहिला अजेंडा आहे की सार्वजनिक उपक्रमाचं खाजगीकरण करता येणार कोणीही करू नये आणि तो अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे। त्याशिवाय शाळा महाविद्यालय जे सरकारी आहेत ते सरकारीच मालकीचे राहिले पाहिजेत, कारण आरक्षण हे केवळ सरकारी शाळांमधूनच आहे। खाजगीकरण झाल्यास मागास घटकांचा फार मोठ्या प्रमाणात अन्याय होईल आणि त्यामुळे आम्ही अमरावती लोकसभेच्या निमित्तानं जो अजेंडा आखलेला आहे तो अजेंडा केवळ अमरावती लोकसभेपुरता मर्यादित नाही, तो संबंध देशातील जनतेला न्याय देणारा असा अजेंडा असल्यामुळे तो अजेंडा
घेऊन आम्ही अमरावतीला ही बैठक आयोजित केलेली आहे. अमरावती लोकसभेमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे जो उमेदवार असेल तो आंबेडकरी विचाराचा असेल. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास. मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर.